आमच्या नांदुरा शहरातील मुख्य रस्ता, याला पाण्याचा टाकीजवळील रस्ता म्हणून ओळखला जाते. हा रस्ता बुलढाणा रोड ते सिनेमा रोड या दोन्ही रस्त्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. हा रस्ता मागील 6 वर्षापूर्वी बांधलेला होता, पण तसं पाहिलं तर या रस्त्याला मोठा इतिहास आहे. कारण 6 वर्षापूर्वी जरी बांधलेला असला तरी हा रस्ता 8 दिवसामध्ये फुटला होता. आणि या रस्त्यावर ज्या भ्रष्ट इंजिनियरांनी बांधला त्यांनी रातोरात एखादा माणूस गाडीहून कसा पडतो मग त्याला थोडी मलमपट्टी करतात, तशा प्रकारची मलमपट्टी या रस्त्याला रातोरात त्यांनी केली. तसा तर हा कॉन्क्रीटचा होता, पण त्यांनी रातोरात मलमपट्टी करून त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी या रस्त्यावर डांबरीकरण केलं. म्हणजे कॉन्क्रीटच्या रस्त्याला डांबरीकरण करणारे आमचे जगातील सर्वात भ्रष्ट इंजिनियर म्हणून यांना आपण घोषित करू शकतो. आपण या रस्त्याची आता परिस्थिती पाहू शकता. दूर दुर्लक्ष कधी पाहायला गेलो तर या रस्त्याची परिस्थिती आफ्रिकेतील युगांडा सारख्या देशाला लाजवेल अशी आपल्या भ्रष्ट इंजिनियरांनी करून ठेवलेली आहे. आपण ते पाहतो ना, कांगो मांगो बावले चावले लोक, त्याच्या देशात पण असे रस्ते नाही. असे आमच्या भ्रष्ट इंजिनियरांनी आमच्या नांदुरा शहराच्या रस्त्याची परिस्थिती करून ठेवली. या सर्व इंजिनियरांना कधी युगांडा मध्ये पाठवलं रस्ते बांधण्यासाठी, तिथले लोक पण यांना लातीने मारतील असे आमचे नालायक इंजिनियर आहे. या सर्व भ्रष्ट इंजिनियरांच्या प्रॉपर्टीची चौकशी राज्य सरकारने केली पाहिजे. एका इंजिनियर कडे 100 करोडची प्रॉपर्टी, ते बांधकाम विभागाचे असो की पीडब्ल्यूडीचे असो की महापालिकेचे असो की नगरपालिकेचे असो, प्रत्येक इंजिनियर कडे करोडोची संपत्ती आज आपल्याला पाहायला मिळते. पाहून घ्या, हे आमच्या नांदुरा शहराची परिस्थिती. या भ्रष्ट इंजिनियरांना आमचे नांदुरा शहरातील जनता लाखो रुपये पगार देते, पण ते नालायक शेवटी गु खाणारेच गुच खाणारे शेवटी. आणि त्याला आमचे सहकार्य करणारे आपणच निवडून दिलेले राजकीय पुढारी असतात.